प्रभुत्व आहे आणि इंग्लिश वरती सुद्धा प्रभुत्व आहे। निश्चितच मित्र मंडळींमध्ये अत्यंत हास्य विनोदी अंपायर्स काय पाहिजे तुम्हाला? बॉल हवाय का? तर या ठिकाणी सामनावीराचा किताब आपण या ठिकाणी देतो आहोत। संदीप कातोरे, दिलीप सरांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना देतो। एक नामवंत समालोचक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे प्रशांत दादा माळी सर हे सुद्धा या संपूर्ण मॅचेस मध्ये खेळतायत आणि मला वाटतं जेव्हा ते मॅचेस मध्ये खेळतात तेव्हा ते कॉमेंट्री करणं टाळतात बहुतेक। निश्चितच त्यांना एनर्जी सेव्ह करायची। काही त्यांनी इशारा केला आणि तो आम्हाला स्पष्टपणे समजलेला सुद्धा आहे। अंपायर जवळ नवीन बॉल आम्ही दिलेला आहे, कृपया विनंती असेल। अमोल भाई बैट्समैन, अंपायर के पास और एक नया बॉल है, चेक करना है तो कर सकता है। संत ज्ञानेश्वर महाराजांची एक रचना आहे की माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता ते पैजा जिंकी ऐशी अक्षरे रसिके मेळवेण। मराठी भाषा खरं तर एक समृद्ध भाषा आहे आणि केंद्र सरकारने खरं तर आपल्या भाषेला राजभाषा म्हणून दर्जा दिलेला आहे। आणि म्हणूनच खरोखरच या मराठी भाषेसाठी हा अत्यंत गौरवास्पद असा क्षण आहे। लाभले या महासभाग्य बोलतो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जात पंथ धर्म एक मानतो मराठी, अवघ्या विश्वात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी। अंपायर्स 1-2 मिनिटं थांबायचंय। तंत्रज्ञ मोबाईल वरती आपण अपडेट या ठिकाणी घेतो। निश्चितच आयोजकांना विनंती पटपट खेळा, कारण सूर्य आहे, सूर्य कोणाचं ऐकणार नाही बरं का। 5:30-6च्या नंतर किती पण आपण त्यांना ऍप्लिकेशन दिले सूर्य देवताला तरी तो ऐकणार नाही, त्याची ड्युटी बाय ड्युटी आहे, तो जाणार म्हणजे जाणार। काय बोलतोय अंपायर्स? तो सूर्य देवता थांबणार नाहीये। आणि उद्या खरं तर आपला प्रजासत्ताक दिन, भारताचा प्रजासत्ताक दिन, आणि आपण याच मैदानावरती प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटामध्ये उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि तदनंतरच आपण पुढील सामने हे खेळवणार आहोत। चला अंपायर स्टार्ट करा, सुरुवात करा, विनंती असेल। आरंभ प्रारंभ शुभारंभ, आरंभ है प्रचंड, बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घडी है तुम दहाड़ दो। आणि दहाडण्यासाठीच हे दोन्ही संघ तयार।
तुमच्या आमच्या सर्वांच्या नयन चक्षुंसमोर नजरेसमोर मैदानात फटका खेचलाय तिकडे ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, धावतायत पळतायत मात्र आवाक्याच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. इथे काय होईल पाहावं लागल्याने अंपायरचा इशारा येतोय. अवांतर धाव, वाईड चेंडू. धावसंख्येवरती जर नजर टाकली तर आमचे स्कोरर आम्हाला या ठिकाणी सांगतायत धावसंख्या ही आतापर्यंत झालेली आहे. धावसंख्या ही झालेली आतापर्यंत 2 धावा. माफ करा, 5 धावा झालेल्या आहेत. लेग साइडला उंचावून मारला, भिरकावून दिला तिथे. स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रात येतोय खणखणीत चौकार. बॅट्समन नेम सुभाष मते मते मते. सुभाष च्या मते चौकार. आमच्या मते खेळतोय सुभाष मते. विनंती असेल कृपया ऑनलाईन सर्व क्षेत्ररक्षकांनी आपले नाम निर्देशित करायचे त्या ऍप मध्ये. ओ हो, इथे डॉट बॉल येतोय. काही सुंदर लाईन आणि लेंथ आहे. ऑफ साइड द ऑफ स्टंप चेंडू. टप्पा पडल्यानंतर हलकासा इन स्विंग झाला, आतल्या बाजूला आला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. एक कसलेली गोलंदाजी आहे. हा फटका खेचलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत का नाही, नाही आणि येतोय तो खणखणीत षटकार. क्षेत्ररक्षण सजवताना या ठिकाणी बॉलर डीप वरतून प्रवीणला त्या ठिकाणी मिडऑफला बोलवले. तिथे रंगण सर जल्दी से जल्दी कृपया यहाँ पर आपकी बहुत जरूरत है. फटका खेचलाय तिथे ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, धावतायत पळतायत. आउटफील्ड खूप फास्ट आहे. अडवण्यात यशस्वी होत आहेत का? अडवलाय अडवलाय अडवलाय. कारण आपण पाहिले त्या क्षेत्रात जर चेंडू गेले तर कोणीही क्षेत्ररक्षक अडवू शकत नाही. हा आतापर्यंतचा सकाळपासूनचा इतिहास राहिलेला आहे आणि इतिहास हा सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही इतिहासाकडे पाहून जर कामगिरी कराल तर तुम्ही चांगली कामगिरी कराल आणि इतिहासाला विसरून जर कामगिरी कराल किंवा इतिहासाचं अवलोकन न करता जर कामगिरी कराल तर निश्चितपणाने तुम्ही फसाल. तर या आपण ऐकूयात एक नामवंत समालोचक आणि उत्कृष्ट असे आयोजक सन्माननीय सुशांत दादा माळीसर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि चला मॅच कडे वळूया. पहिलं षटक झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या धाव फलकावर झळकते. 18 धावा. जी बिल्कुल दोस्तों 18 रन हो चुके हैं स्कोर बोर्ड पर. अब दूसरा ओवर लेकर अभिषेक आते हुए गेंदबाजी के लिए राइट आर्म ओवर द विकेट आएंगे. सामना करेंगे उनको बल्लेबाज सुभाष.
नॉन स्ट्राइक पे योगेश सांगड़े, सलामी जोड़ी, काफी बढ़िया रन्स बनाए पहले ओवर में। दूसरे ओवर की पहली गेंद काफी बढ़िया गेंद थी, ये काफी अच्छा कैरी हुई, कीपर के पास काफी बढ़िया उछाल मिला, बाउंस मिला इस गेंद के ऊपर, चांगला टप्पा टाकलेला होता, टप्पा लाईन लेन जर पाहिलं या चेंडूवर तर सगळं चांगलं होतं आणि गोलंदाज आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय। जर आपण पाहिलं पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे, 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू पाहू शकता। इथे मात्र फुलटॉस बॉल होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढला, गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा झाल्या असता, पण इथे खराब असं क्षेत्ररक्षण झालं, गचा क्षेत्ररक्षण, त्या दरम्यान या 4 धावा मिळतात आणि चौकाराने धावफलकावर आणखीन भर येते। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 धावा, 2 चेंडू 22 धावा। पहिला चेंडू चांगला होता, पुढचा चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला, थोडासा जोरात वेगात करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने, त्याचा फायदा उचलला इथे बॅटरने, फुलटॉस बनवला आणि चांगल्या पद्धतीने फ्लिक केला, बॉटम एंडचा चांगला वापर केला आणि मनगडाच्या साह्याने या 4 धावा मिळवल्या। तिसरा बॉल, हा स्लोवर वन होता, पीक केलाय, खेळाडू येत आहेत बघा, अर्ध्यावट थांबले तुम्ही, थोडस पुढे गेले, त्यानंतर अडखळले, जर पूर्ण गेले असते झेल घेण्यासाठी तर हा निश्चित झेल बनला असता, गोलंदाजाने एक विकेट मिळवून देण्याची संधी तुम्हाला दिली होती। बघा मित्रांनो, क्रिकेटमध्ये असा खेळ असतो ना, जे हाफ चान्सेस असतात त्याला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावं लागतं, प्रत्येक येणारी संधीला तुम्हाला सोनं करावं लागेल, जर असे चान्सेस सोडले तर हा फलंदाज येणाऱ्या गोलंदाजाला सोडणार नाही। चौथा चेंडू, इस बार गेंद थी स्लॉट में, भेज दिया उसको पार्किंग लॉट में, 6 रनों के लिए बाउंड्री लाइन बाहर, ये आता हुआ बल्लेबाज के बैट से बेहतरीन छक्का काउ कॉर्नर रीजन में। डीजे जी बिल्कुल, स्कोर इस 6 रन के साथ अगर देखें तो उछलता हुआ जा पहुंचा है 30 रनों पे। गेंदे हो चुके इस ओवर की 4, अभी भी 2 गेंदे आनी शेष है, काफी अब महंगा ओवर साबित होता हुआ। पहले ओवर में कुल मिलाकर 18 रन आए, इस ओवर में अब तक 4 गेंदों में 12 रन बने हैं। इस बार देखिए फ्लिक करने का प्रयास किया था, एलबीडब्ल्यू की अपील जरूर हुई थी यहाँ पर, लेकिन एलबीडब्ल्यू का विकेट नहीं है। लेग बाइज का इशारा अंपायर का आता हुआ, इस लेग बाइज के साथ 1 रन और खाते में जुड़ता हुआ बैटिंग टीम के। इस बार अब योगेश आएंगे बल्लेबाजी के लिए, आखिरी गेंद रहेगी इस ओवर की, पावर प्ले की आखिरी गेंद। 38 सर्कल के बाहर आप देख सकते हैं डीप एक्स्ट्रा कवर, एक डीप लॉन्ग ऑन और एक डीप मिड विकेट। 38 सर्कल के बाहर ये 3 खिलाड़ी, आखिरी गेंद पावर प्ले की, अभिषेक लेकर हमसे दूर दौड़ते हुए। काफी बढ़िया फ्लिक किया ये योगेश ने, 1 रन जरूर पूरा करेंगे, दूसरे रन का प्रयास होगा, जी बिल्कुल दूसरा रन आसानी से पूरा करेंगे, ये बेहतरीन खिलाड़ी है योगेश। अमोल माफ कीजिएगा, अमोल बल्लेबाजी कर रहे हैं और काफी बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, जानते हैं गैप कहां पे है, कहां पे रन मिल सकते हैं, एक छोर से ताबड़तोड़ बल्लेबाजी चल रही है और अमोल उनका बखूबी साथ देते हुए, सूझबूझ भरी पारी अमोल के माध्यम से हमें देखने मिल रही है। 2 ओवर का खेल समाप्त, 2 ओवर के बाद स्कोर हो चुका है 32 रन, 32 रन। नक्कीच अमोल एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजी सुद्धा चांगली करतो। पाहूया संघाचं 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज। पवन गोलंदाजी मार्कवर, पण आपण पवन म्हणजे हवा, सध्या हा क्रिकेट हवेचं सुरू आहे, ज्या दिशेने हवा वाहते जाते त्या दिशेने मोठे फटके। क्या बात आहे, क्लीन बोल्ड, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र असं म्हणतात, यॉर्कर लेन तोच आपल्या पिटाऱ्यामधून काढला आणि या कडक फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला। पहिला विकेट, पहिला हादरा इथे फलंदाजी करणारा संघाला लागतोय आणि पवन आला आणि पवनने काय सुरेख कामगिरी केली। आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये येतोय प्रदीप, नए बल्लेबाजी के लिए आते हुए। काफी बढ़िया गेंदबाजी अब तक दिख रही है, पहले 2 ओवर में काफी महंगे ओवर हुए, 2 ओवर के बाद स्कोर देखे तो 2 ओवर के बाद स्कोर हो चुका है 33 रन। ये 3रा ओवर शुरू है, 3 ओवर की पहली गेंद थी, पवन लेकर आए और बखूबी बढ़िया गेंद थी, सीधा ब्लॉक होल में फेंकी हुई गेंद थी। अब प्रदीप आते हुए स्ट्राइक पे,
पवन की दूसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट। 8 से 9 पावलों का कदमों का रनअप लेते हुए अंपायर से बाय साइड से इस बार देखिए काफी बढ़िया ड्राइव प्रदीप आए और प्रदीप ने 1 रन के साथ खाता खोला अपना। 1 रन के साथ स्कोरबोर्ड में इजाफा, स्कोर जा पहुंचा है 34 रनों पे। अब अमोल आएंगे स्ट्राइक पे। पहला विकेट गया है। अब देखते हैं अमोल का टेम्परामेंट क्या रहेगा, अमोल किस हिसाब से बल्लेबाजी करते हैं, क्योंकि पहले 2 ओवर में देखे तो अमोल साथ दे रहे थे अपने पार्टनर का, लेकिन अब विकेट जा चुका है। पुढे चेंडू चांगला फटका आहे, लॉफ्ट केलाय, 1 बाउन्सचा चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर। 4 धावांसाठी हा येतोय अमोलच्या बॅटमधून चौकार। आणि जर पाहिलं बाउंड्री लाईनवर म्हणजे लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रवीणला तर जवळजवळ 5-6 पावलं बाउंड्री लाईनच्या आतमध्ये होते आणि बरेचसे वाईड होते। धावण्याचा प्रयत्न अचूक झाला, बॉलच्या दिशेने आले नाही। 4 धावा आणखीन बर होत आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते 38। आता मात्र कुठेतरी अमोलने गेअर शिफ्ट केलाय, 3ऱ्या-4थ्या गेअरवर आता फलंदाजी सुरू आहे अमोलकडून। आहा बघा नजाकत, मागच्या चेंडूवर ताकद पाहायला मिळाली, या चेंडूवर नजाकत पाहायला मिळाली। चेंडूला भिरकावून लावलंय फाईन लेग रिजन मध्ये। 1 धाव पूर्ण होईल, 2 धावा पूर्ण होत आहे, 2 धावेने धावसंख्येत आणखीन भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा। या षटकातील चेंडू झाले 4, धावफलकावर धावा लागल्या 40, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे। पवन आपल्यापासून दूर जाताना, कॉमेंट्री बॉक्स पासून दूर जाताना 5वा चेंडू घेऊन फुलटॉस बॉल होता, मनगडाच्या सहाय्याने पुन्हा एकदा फ्लिक केलं, गॅप मध्ये नाही, या चेंडू सरळ खेळाडूच्या काऊ कॉर्नर रिजन मध्ये जातोय। 1 धाव पूर्ण होते, 1 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे। शेवटचा बॉल असेल 3ऱ्या षटकातील। पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर धावा बऱ्याच आल्या, पण इथे मात्र पुढच्या षटकामध्ये पवन आले आणि पवनने चांगलं बांधून ठेवले आतापर्यंत। प्रदीपला हा चेंडू होता, हात खोलण्याची संधी मिळाली, रूम मिळाला, तिथे जेल सुटला। बघा मित्रांनो, क्रिकेटमध्ये आपण वारंवार बोलतो पकडा कॅच जिंका मॅच, कॅचेस विन मॅचेस। जर तुम्ही अशा फलंदाजाचा जेल सोडला, येणाऱ्या गोलंदाजांना सोडणार नाहीये। चांगल्या फलंदाजाचा जेल सुटला, षटक संपल्या, 3 षटकाचा खेळ समाप्त। 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 42 धावा। 42 रन्स ऑन द बोर्ड, स्टील 3 ओव्हर्स आर पेंडिंग। 3 षटकांचा खेळ बाकी है, 3 ओवरों का ये खेल बाकी है। काफी बड़ा टूर्नामेंट आयोजित किया है एलएसजी क्रिकेट क्लब ओवरआर्म क्रिकेट प्रीमियर लीग सीजन 2। बढ़िया मौसम, ठंड का मौसम, हालांकि सुबह का मैच था, ठंड में खेला गया था, अब काफी धूप आ चुकी है। उसी के साथ साथ बढ़िया कमेंटेटर हमारे पलावा के रंगन दादा, इनका यहाँ पर आगमन होता हुआ स्टेज पे। और इस बार टॉपेज लगा है, किनारा लगा है बल्ले का, गेंद चली गई थर्ड मैन को बीट करती हुई, थर्ड मैन रीजन में 4 रनों के लिए बाउंड्री लाइन बाहर। इस 4 रन के साथ स्कोर ने तेजी पकड़ी है, स्कोर जा पहुंचा है 46 रनों पे। 46 धावा धाव फलकावर लागल्यात। 46 धावा धाव फलकावर लागल्या। अभिषेक आयकॉन खेळाडू या संघाचा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय। फुलटॉस बॉल आहे, हावी प्रहार करण्याचा प्रयत्न केला फुलटॉस बॉलवर, पण फटका फसलाय, बॅट फिरली असं वाटलं एका टाइमला। फुलटॉस बॉल होता, शरीराचं जे बॅलन्स होता, संतुलन होतं, ते कुठेतरी बिघडलं बॅटरचं आणि ही एकच धाव मिळते। पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी फलंदाजी मार्कवर येतोय, स्ट्राइक एंडवर येतोय। हलक्या हाताने खेळून काढलाय, 1 धाव पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल तिकडे, आणि बघा काय खराब अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि फिल्डिंगच्या माध्यमातून आपल्याला 3 धावा पाहायला मिळतात। मित्रांनो, कोणत्याही गोलंदाजाला एका क्षेत्ररक्षकाची साथ असावी लागते। जेव्हा तुमचे 10 खेळाडूवर तुम्हाला विश्वास असेल आणि ती फिल्डिंग जेव्हा ते चांगले करतात, तेव्हा जाऊन गोलंदाज कुठेतरी चांगलं गोलंदाजी करतो। जर अशा पद्धतीची तुम्ही मिसफिल्ड केली तर कुठेतरी प्रेशर गोलंदाजावर सुद्धा शिफ्ट होतं। नक्कीच संदीप सुद्धा खुश असतील, 2 सामने जिंकलेत ऍज अ कॅप्टन, चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे रघु यांच्याकडून सुरेख गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, एक ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांच्याकडून पाहायला मिळाला। पुढील चेंडू पुन्हा एकदा अभिषेक, राईट आर्म ओव्हर द विकेट घेऊन। कडक शॉट आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि पाहत राहील,
खेळाडूच्या मस्तकला दस्तक दे, चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी हा येतोय षटकार. तो रंगन भाई कैसा लग रहा है, 2 मैच जीते हैं, क्या कहना चाहोगे अपनी टीम के बारे में? परमानंद लग रहा है बहुत, ये बहुत so definitely there have been some really brilliant performances which has led to 2 games winning on a trot. So आपका भी बॉलिंग बहुत किफायती और तेज रफ्तार की बॉलिंग थी, आपने बढ़िया लेवल पे कमबैक किया, इवन दो फर्स्ट 2 balls were boundary and then you got the big wicket of Vivek Singh, and in the same first match also like that. So I think the start has been really tremendous. No doubt we have Raghuvinder Shetty, who is a renowned personality in Dombivli and this Taluka, Thane area. He's a very good player. So I think all-round contribution. Everyone has been playing really good and this has been a pure team effort and hope to continue the momentum to win the trophy. जी बिल्कुल, और जो आपने सही फरमाया, जो कमबैक किया पहले ओवर में, वो कमबैक क्यों हुआ? क्योंकि जो खिलाड़ी थे उनका साथ मिला. संदीप ने अच्छा कैच पकड़ा. एज अ कैप्टन संदीप का ये कहना था कि रन्स आए चलेगा, लेकिन तू जो गेंदबाजी कर रहा है, काफी बढ़िया गेंदबाजी कर रहा है, अच्छे टप्पे पे डाल रहा है, वो कंटिन्यू कर. वो जो टेम्परामेंट है, देखिए कभी कभी कप्तान कैसे करता है, ज्यादा एग्रेशन हो जाता है, एग्रेसिव हो जाता है. अगर बॉलर को रन पड़ा तो थोड़ा सा टेम्परेचर उसका भी हाई होता है. तो ये मैच में, वो पिछले मैच में वो दिखा नहीं. गेंदबाज पीट रहे थे, लेकिन जो कैप्टन थे उन्होंने काफी बखूबी संभाला अपनी टीम को. ये एक बढ़िया बात थी संदीप की. Exactly. So that's how a true leader steps in tough situations, and that's a quality of a very great leader, I would say, in the reckoning. जी बिल्कुल. इसी बीच चलते हैं मैच की तरफ. गेंद गई थी काफी दूर, चौका जरूर आया था पिछली गेंद के ऊपर. अब देखते हैं, ये 6 आया था. सर हम देख रहे थे, आपका ध्यान था कि नहीं? स्कोर हो चुका है कुल मिलाकर 62. 65 धावा धावफलकावर लागल्यात. बापरे बाप, डोक्याला ताप असं झालंय आता गोलंदाजांसाठी, कारण की धावा बराच लागतायत. इथे सरळ बॅटने खेळलेला फटका आहे, लॉंग ऑरिजामध्ये चेंडू होतोय, चांगला अडवला जातोय, 1 धाव मिळेल. बघा कधी कधी कसं होतं ना, की आपण जोरात जेवढे खेळतो तेवढा बॉल जास्त जोरात खेळाडूकडे येतो. अगर आप धीमे हाथों से खेलोगे, हल्के हाथों से खेलोगे, तो 2 रन बनाने का वहां पर चांस मिल सकता है. लेकिन ये ऐसे बल्लेबाज है जो चौकों और छक्कों की बात करना जानते हैं. बढ़िया बल्लेबाज है. हालांकि हम लोग ने देखा सुबह के मैचेस से, अगर एक मैच छोड़े जिसमें 30 रन बने थे, उसके बाद हर मैच 50 रन से पार हुआ है. काफी उम्दा बल्लेबाजी हमें देखने मिली. और बखूबी पलावा की अगर एक टीम बनाए, आज 8 टीमों ने हिस्सा लिया है, एक टीम बनाए, इस 8 टीम के जितने भी प्लेयर है, इतना कड़क टीम बनेगा तो जरूर बड़े बड़े टूर्नामेंट में भी खेल सकते हैं एलएसजी के प्लेयर्स. I absolutely agree on this point. The players intensity. बॉलर नेम प्लीज. प्रदीप. प्लेयर्स के इंटेंसिटी इतने काफी है, इतने कॉम्पिटिटिव क्रिकेट्स खेलते हैं आउटसाइड पलावा. सो वो सब दर्शनीय होता है, अभी दिखने में आता है कि कितने लोग कैसे खेल रहे हैं. एज यू सेड राइटली, ऑल द गेम्स हैव बीन हाईली कॉम्पिटिटिव. कोई भी ऐसा 1-sided गेम अब तक नहीं लगा, एक्सेप्ट फॉर द 1 गेम दैट वी मेंशन. जी बिल्कुल. और अगर ये साल देखें तो ये साल पलावा के जो जितने भी क्रिकेटर्स है, जितने भी खिलाड़ी है, उनके लिए काफी अच्छा रहा है. क्योंकि बहुत सारे बड़े टूर्नामेंट हुए. पहला टूर्नामेंट हुआ आई गेस ऊर्जा का टूर्नामेंट हुआ, उसके बाद केवीएफ का टूर्नामेंट हुआ, अब ये एलएसजी क्रिकेट लीग ओरम का टूर्नामेंट हो रहा है, और क्लस्टर वाइज भी टूर्नामेंट आने वाला है. तो काफी यह अच्छा प्लेटफॉर्म बना के रखा है अपने क्रिकेटर्स को जो पलावा में रहते हैं. और बढ़िया शॉट है, पिक किया है, खिलाड़ी रहेंगे, पकड़ेंगे कैच, और ये बल्लेबाज होंगे यहां पर फेल. बहुत ही बढ़िया कैच वहां पर जितेंद्र द्वारा, बहुत अच्छा कैच. लॉन्ग ऑन बाउंड्री, राइट साइड पर, अपने लेफ्ट साइड पर भाग के आके कैच पकड़ लिया उन्होंने. एटलीस्ट 70-80 मीटर उन्होंने रनिंग क्रॉस करके वो कैच पकड़ा है. जी बिल्कुल. और इस शॉट के लिए, इस विकेट के लिए एक शायरी तो जरूर बनती है. बल्लेबाज के हाथ में रह गया बल्ला और गेंदबाज को मिल गया, खिलाड़ी को मिल गया रसगुल्ला. वाह 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 वाह.
इसे हंसी मजाक के बीच में चलते हैं मैच की तरफ, क्योंकि अब जितने भी गेंदबाज आएंगे उनको कड़ी गेंदबाजी करनी होगी, यहाँ पर लाइन लेंथ अच्छी करनी होगी। हालांकि ये खराब गेंद थी, इतनी अच्छी नहीं थी, फुल टॉस बॉल थी, लेकिन लोअर फुल टॉस थी। कभी कभी लोअर फुल टॉस अच्छी भी रहती है, कभी कभी घातक भी साबित होती है। लोअर फुल टॉस पे हम लोग ने छक्के भी देखे, लोअर फुल टॉस पे हमने कैचेस उड़ते हुए भी देखे। इस बार गेंदबाज का संतुलन बिगड़ा, लेग स्टंप के काफी बाहर गेंद की, वाइड का इशारा जरूर आया, एक रन और मिलता हुआ तोहफे के रूप में बैटर्स को। लेफ्ट आर्म गेंदबाज लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए, पिछली गेंद लेग स्टंप के बाहर थी, इस बार ऑफ स्टंप के बाहर भटकते हुए नजर आए गेंदबाज। एक रन के साथ स्कोर में इजाफा हुआ, स्कोर बढ़ता हुआ जहां पहुंचा है 65 65 रन। आखिरी 5 ओवर चालू है, इस बार कैच हो सकता है, प्रवीण आएंगे और प्रवीण छाएंगे, क्या बात है, बढ़िया कैच, वेल जज कैच और एक विकेट का पत्थर रंगन भाई। वेरी वेल जज कैच। एंड प्रवीण ऐसे फील्डर है जो कभी भी कैच छोड़ते नहीं है। ये हमने एक टूर्नामेंट देखा था 35+ एज कैटेगरी का, जो उम्बरली ग्राउंड पर हुआ था। अच्छे अच्छे कैच पकड़े थे प्रवीण भाई ने। वेरी गुड फील्डर, वेरी गुड फील्डर। जी बिल्कुल, जो संतुलन बनाया था, आंखें आखिर तक बॉल पर जो रखी थी काफी बढ़िया, उसी के चलते आखिरी क्षण तक वो गेंद को देखा और आखिरी समय में अपने हाथ बंद किए। ये काफी बढ़िया कैच था। देखिए प्रेशर वाला कैच है, क्योंकि दोनों ही बैटर अच्छे। अच्छी बात ये रहेगी बल्लेबाजी करते हुए टीम की कि अभी तक अमोल क्रीज पर डटे हुए, ओपनिंग में आए थे, अब तक डटे हुए, सामने से एक पारी पकड़े हुए। इस बार देखिए काफी खराब गेंद थी, वेस्ट के काफी ऊपर थी, अंपायर का नो बॉल का इशारा आएगा, यानी कि सोने पे सुहागा है बल्लेबाज को। और बल्लेबाज कौन है? अमोल, क्योंकि उनको मिलेगी फ्री हिट। उगड़ा डोळे पहान हिट, पुढे लेणारा चेंडू आहे फ्री हिट। और अमोल एक ऐसे बल्लेबाज है जो इंटरनेशनल सर्किट में हम स्टीव स्मिथ जैसे प्लेयर्स के देखते हैं, जो गेम बनाते हैं अपने आसपास। वो विकेट्स गिरने पर संतुलन बना के रखते हैं अपनी टीम के और गेम बनाते हैं। देखिए 2 खिलाड़ी होते हैं क्रिकेट में रंगन भाई, एक जो प्लेयर रहता है वो गेम बनाता है, और दूसरा ऐसा होता है जो जिता कर लेके जाता है। देखिए मैच बनाने वाले काफी होते हैं, आप एंड तक खड़े रहे, पूरा 6 ओवर खेले, वो ज्यादा इंपॉर्टेंट है। कुछ प्लेयर पहले आते हैं 2-3 ओवर में काफी लंबे लंबे हिट लगाते हैं, लेकिन जो अपनी पारी को आगे बढ़ाना होता है वो बढ़ा नहीं पाते। हम लोग ने पिछले मैच में देखा था, करण ने 50 बनाया, अगर वो 6 ओवर खेलते तो टीम का स्कोर 100 के पार होता और रिकॉर्ड होता इस ग्राउंड पे, इस टूर्नामेंट का, लेकिन वो हुआ नहीं। उन्होंने मैच बनाया, मैच लेके आए, लेकिन जो फिनिशिंग टच देना था वो नहीं दे पाए। यस, काफी उभरते हुए खिलाड़ी है करण। बहुत अच्छा बैटिंग किया था उन्होंने वो मैच में। जी बिल्कुल, ग्रामीण क्रिकेट खेळतात करण, चांगलं ग्रामीण क्रिकेट खेळतात खोणी गावासाठी। तर जेवढे पण ग्रामीण खेळाडू आहेत आजकाल, ग्रामीण खेळाडूंचा क्रिकेटवर, टेनिस क्रिकेटवर बोलबाला जास्त सुरू आहे। जर आपण पाहिलं, केतन म्हात्रे या ग्राउंड मध्ये येतो आणि या ग्राउंड मध्ये हवा बदलून टाकतो। वाकळणचा तो खेळाडू केतन म्हात्रे मोठा खेळाडू आहे। त्यानंतर आपण ग्रामीण मध्ये जर पाहिलं, गोरसाई बी संघाचा भावेश पवार असो, मोठे मोठे खेळाडू असे आहेत जे ग्रामीण क्रिकेटला वर आणण्याचं काम आता सध्या करतायत। पुन्हा एकदा अमोल बॅटिंग क्रीजवर, स्ट्राइक एंडवर, प्रदीप बॉलिंग मार्कवर, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, पुन्हा एकदा आपल्यापासून दूर जाताना। इस बार देखिए टप्पा गिरा और थोड़ा हल्का सा काटा बदला, मिस हुई और सीधा विकेट कीपर के दस्तानों में गई डॉट गेंद के रूप में। ऐसी गेंदबाजी अगर करोगे तो सफल होगी। और जो लेफ्ट आर्म गेंदबाज रहता है उनका नेचुरल एक्शन रहता है, वो अगर टप्पा डालेंगे, हल्की सी उंगलियां घुमाएंगे तो गेंद काटा बदलेगी। आजकल के बच्चे लोग बालों में हाथ घुमाते हैं, लेकिन ये जो खिलाड़ी है, अपन जो गेंदबाज है, वो बॉल के ऊपर उंगलियां घुमाते हैं। देखिए इस बार इसको कहते हैं सर कमेंटेटर कर्स। गेंदबाज की तारीफ कर रहे थे, लेकिन कहीं ना कहीं गेंदबाज अब थोड़ी सी लाइन लेंथ भटकती हुई लेग स्टंप के बाहर कर दी गेंद की। 1 रन और मिलेगा। स्कोर हम देखते हैं, स्कोर जा पहुंचा है 74 और 1 रन जोड़ लीजिए, इसमें स्कोर हो चुका है 75। 75 रन अच्छे रन से। देखिए इसमें अगर तारीफ करें तो बल्लेबाजों की तारीफ कम होगी, गेंदबाजों की तारीफ ज्यादा होगी, क्योंकि 3 ओवर में रन्स बने थे 42, काफी बड़े रन्स बने थे, लेकिन ये कमबैक हुआ है। कहीं ना कहीं जो चौके छक्के जा रहे थे उस पे अंकुश लगा है, और उसका रीजन क्या है? विकेट गए हैं।
लेकिन अमोल अभी भी है। आखिरी ओवर अब आने वाला है। आखिरी ओवर में देखिए जितने रन्स बनेंगे उतना अच्छा रहेगा बल्लेबाजी करने वाली टीम को। आओ देखो ना ताओ, जो मिले सो खाओ, ऐसा है आखिरी ओवर। 75 धावा धावफलकावर लागल्यात। प्रवीण गोलंदाजी मार्कवर, जर्सी नंबर 7 थाला फॉर अ रीजन। पटकी हुई गेंद थी, इस बार आड़े बल्ले के साथ खेला है, गेंद को बेच दिया है काउ कॉर्नर रीजन में। एक रन पूरा करेंगे, थ्रो अच्छा रहा तो रन आउट होंगे और थ्रो सटीक रहा। देखिए ये थ्रो होने के लिए कंधे मजबूत होने चाहिए, जिनके कंधे मजबूत उनका थ्रो सीधा बाउंड्री लाइन से स्टंप के आसपास आया, विकेट की संभावना ज्यादा आती है। और एज ए फील्डर कभी भी आप फील्डिंग करते हो आपको बॉल की तरफ जाना रहता है, बॉल पे चार्ज करना होता है। अगर आप पीछे रहोगे तो पीछे ही रह जाओगे। अगला होने वाला मुकाबला चैंपियंस बनाम स्मैशर्स। दोनों ही टीम के कैप्टन प्लीज बी रेडी। इस इनिंग के बाद टॉस किया जाएगा। इस बार देखिए बड़ा हिट करने का प्रयास किया था। अब अमोल के शॉट क्यों नहीं लग रहे? अगर इस पे ध्यान दे तो अमोल इतनी धूप में पहले ओवर से खेल रहे, कहीं ना कहीं थक चुके होंगे, एग्जॉस्ट हुए रहेंगे, तो वो बड़े शॉट जो चाहते हैं वो नहीं लग रहे। देखिए अब ये चैलेंज किसके लिए है? लेफ्टी बैट्समैन आया, यानी कि कैप्टन्स जो कैप्टन रहेगा उसको तो टेंशन है ही, उसके साथ फील्डिंग जो प्लेयर्स रहते हैं उनको भी थोड़ा सा चैलेंज रहता है, क्योंकि जैसे स्ट्राइक रोटेट होगी वैसा आपको फील्डिंग चेंज करना होगा। उसके साथ कीपर को ध्यान रखना होगा कि आपके कितने खिलाड़ी कौन से साइड पे है, ऑन साइड में कितने, ऑन साइड में कितने, ये थोड़ा चैलेंज होता है जब राइट एंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन। और सबसे ज्यादा चैलेंज तो गेंदबाज को रहता है, क्योंकि हर गेंद के ऊपर जैसे स्ट्राइक रोटेट होती है आपको लाइन लेंथ और टप्पा चेंज करना पड़ता है एवरी बॉल पे। एब्सोल्युटली एग्री। फील्ड प्लेसमेंट्स चेंज होता है। देखिए मैंने जैसे कहा अभी वो जो खिलाड़ी था वो डीप स्क्वायर लेग में था, अब पॉइंट बना दिया उनको, क्योंकि राइट हैंड बैट्समैन अब क्रीज पे है अमोल। देखिए इस बार भी मिस टाइम्स हो गए, लेकिन कारपेट के सहारे गेंद आई जरूर है बाउंड्री की तरफ। काउ कॉर्नर रीजन में इस बार 2 रन पूरे करेंगे, काफी बढ़िया रनिंग बिटवीन। देखिए एक अच्छी बात है, छक्के नहीं आ रहे हैं, लेकिन जो ग्राउंड शॉट है उसमें एटलीस्ट 2 रन तो आ रहे हैं। ऐसा नहीं है कि बिल्कुल भी नहीं भाग रहे, एक रन भाग रहे, 2 रन का कोशिश यहाँ पे जारी है, क्योंकि जानते हैं जितने रन बनेंगे उतना अपने टीम के लिए अच्छा रहेगा। देखिए कुछ तो वहां पर बल्ला चेंज करने का मन बना है, लगता है बैटर ने पानी पियेंगे। और एक बात होती है ना, पानी के साथ कुछ ना कुछ मैसेज जरूर जाता है बल्लेबाज को। बल्ले के साथ मैसेज जरूर गया, बल्ला चेंज हुआ। हालांकि अब देखते हैं गेंदे बाकी है इस ओवर की, तो आखिरी ओवर की 2 गेंदे बाकी है। स्कोर बोर्ड पर नजर डाले तो स्कोर हो चुका है 76। देखिए 75 रन थे 5 ओवर में, इस गेंदबाज ने 4 गेंदों में कितने रन दिए? 76। यस स्कोर थोड़ा टेक्निकल इश्यू है, बताते हम स्कोर। पटकी हुई गेंद फिर से एक बार बल्ले के बीचों बीच आई नहीं, लेकिन अच्छी बात है कारपेट के सारे गेंद जाती हुई वहां पर एक्स्ट्रा चार्ज ज्यादा प्रयास किया, वहां पर खिलाड़ी ने आराम से आते थे, कवर भी था, उनको 1 रन ही मिलता था, लेकिन थोड़ा एक्स्ट्रा एफर्ट डालने गए, उसी के चलते 2 रन बैटिंग टीम को जरूर मिलेंगे। स्कोर हो चुका है 82। स्कोर हो चुका है 82। आखिरी गेंद रहेगी इस इनिंग की। चैंपियंस और स्मैशर्स बोथ द कैप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस। और विकेट का पतन आखिरी गेंद के ऊपर। अमोल के पारी को अंकुश लगा, विकेट के चलते ये पारी हुई खत्म। पहले इनिंग के बाद स्कोर हो चुका है, यानी कि 6 ओवर के बाद स्कोर हो चुका है 82 रन, और जीतने के लिए लक्ष्य रखा है 83 धावांचा। थैंक यू। 82 runs, batting first. अभी अगला मैच हमारा ही है, अपना ही है।
भाई दे दो यार भाई, बस हो गया आज के लिए। ये टीम का नाम क्या है जो बैटिंग किया अभी? प्रवाह। और इनका नाम चैंपियन इंडियंस। इंडियंस और प्रवाह का मुकाबला, इंडियंस बनाम प्रवाह, जिसपे प्रवाह ने मारा 82। टॉस के लिए रेडी बाय एंड संदीप कटोरे एंड रेडी, प्लीज बी रेडी फॉर द टॉस। एंड रुपेश भाई, हमारा रुपेश भंडारी जी, आप दारोमदारी संभालिए कमेंट्री का, क्योंकि अगला मैच हमारा ही है। आणि निश्चितच ज्यांचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे, या ठिकाणी थेट प्रक्षेपण करणारी वाहिनी ओमसाई एमटीसी, त्याचप्रमाणे डीजे साहिल, त्याचप्रमाणे आपले अंपायर्स राकेश आणि रवी, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी मिळालेल्या आहेत, ट्रॉफीचे खऱ्या अर्थानं सौजन्य दाते निशांत दादा लहाळ साहेब आहेत, त्याप्रमाणे टी शर्ट संपूर्ण संघांसाठी ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते हनुमंत दादा ठोंबरे साहेब, माजी सरपंच खुणीगाव, आणि दुपारचा जो नाश्ता आला होता तो म्हणजे जितेंद्र दादा पांडे यांच्याकडून, त्याचप्रमाणे दुपारचं जे जेवण आलं होतं ते राराचे सर्वेसर्वा सागर आणि राम या दोन्ही मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी जेवणाचा चविष्ट असा अनुभव आम्ही सर्वांनीच घेतलेला आहे, तर या सर्वांचं मनापासून हार्दिक असं आभार या ठिकाणी आपण व्यक्त करतो आहोत। सागर, राम आणि नवीन, सागर आणि राम आणि नवीन या तिघांच्या मिळून जेवण होतं का? वा वा, निश्चित भरल्यापोटी त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। निश्चितच रंगण सर, क्रिकेट म्हटलं की एक कर्तृत्व आहे आणि कर्तृत्वामध्ये जो पण समर्पित भावनेने कर्तृत्व करतोय त्याला कायम यश मिळत असतं। जो डांगळांग मंगळांग असतो, जो बघू कधीतरी खेळू केव्हा तरी खेळू, बघू मला कधी कोणी पाठवते का खेळण्यासाठी, त्या प्लेअरचं भवितव्य हे काही खरं नाही आहे। पण जो स्वतः समर्पित भावनेने खेळतो तेव्हा त्याची बॅटिंग बॉलिंग बघताना तो कर्णधार जो आहे तो सुद्धा त्याला फ्रंटला पाठवतो, ओपनिंगला पाठवतो, वन डाऊनला पाठवतो, सेकंड थर्डला पाठवतो। चांगले गोलंदाज असतील त्यांना चांगली गोलंदाजी टाकण्यासाठी त्या ठिकाणी देतात। संघ अत्यंत अवघड परिस्थिती आहे तेव्हा गोलंदाजी देतात। तर सर हे रंगण सर हे म्हणजे कर्तृत्वावरती सर्व अवलंबून आहे। क्रिकेट हे कर्तृत्वावरतीच आहे। आपल्या संस्कृतीमध्ये एक शब्द संपदा आहे की कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे तुम्हाला फळ काय मिळेल याची अपेक्षा न करता फक्त कर्म करत राहा, फक्त कर्म करत राहा। क्रिकेट मात्र इथे निश्चित आपल्याला शिकवत आहे। एक नंबर एक नंबर एक नंबर, बहुत बहुत अच्छा बात बोला है आपने यहाँ पर। और ये बात की तो दाद देनी चाहिए आपकी कि आपका जो साहित्य नॉलेज है वो बहुत बहुत अच्छा है, बहुत अच्छा है। जो टाइम टू टाइम आपका जो साहित्य वर्डिंग्स आता है दैट्स अमेजिंग, जस्ट अमेजिंग। मेनवाइल यहाँ पर प्रदीप शर्मा टू अभिषेक पे कर दिया है लॉन्ग ऑफ दिशा पर। मानस जो फील्डर है तैनात, भाग कर आकर बॉल पकड़ लिया। यहाँ पर 1 रन से ज्यादा नहीं मिलेगा स्कोर। स्ट्राइक पे कौन है अभी? पराग ऑन स्ट्राइक फेसिंग प्रदीप शर्मा। पराग पाहूया त्या ठिकाणी किती परागकन या ठिकाणी मिळवतोय धावांच्या रूपाने। फुल गुड लेंथ स्पॉट पर गेल करी गई थी और यहां पर 1 रन से अधिक नहीं मिलेगा। नपीतुली गेंदबाजी, स्टंप टू स्टंप अटैक और काफी किफायती गेंदबाजी चल रही है। यहां पर तेज रफ्तार के गेंदबाज है प्रदीप शर्मा। अब तक के ओवर में कितना रन आ गया? 2 ही रन खर्चे हैं। 3 गेंद ना, 3 बॉल्स, 4 बॉल्स टू गो।
अगेन ऑन द गुड लेंथ, इस बार उसको ऑफ साइड पर खेल दिया है। फील्डर्स इनर सर्कल से बाहर दौड़कर पकड़ लेते हुए तब तक कि 2 रन आसानी से निकालता हुआ। निश्चित रंगण सर, बहुत ही अच्छा या ठिकाणी सामना चालू आहे आणि आपल्याही निश्चितच इंग्लिश या कॉमेंटरला दाद द्यावी लागेल, कारण एक सुंदर इंग्लिशचं सादरीकरण आपण या ठिकाणी करत असता। माझी इंग्लिश थोडीशी कच्ची आहे, पण तुमची ऐकताना मात्र एकदम मस्त वाटते, खरोखरच अगदी मनापासून। all is the craze of the game. This time on the leg side, played well, carpet shot, no chance for any fielder to stop that ball, and out of the ropes for 4. Well played by Abhishek. निश्चित योगेश सरांनी प्रयत्न मनापासून केला होता, त्यांनी जी धाव ठोकली होती अक्षरशः सर्वांनी पाहिली, परंतु काही केलं त्यांच्या चेंडू आवाक्यात आला नाही आणि चौकार येतोय। बहुत ही अच्छा बैटिंग करते हैं अभिषेक, जो जाने जाते हैं एलएसजी सर्किट में, वो कोच भी रहे हैं, कोच भी करते हैं, एंड ही इज अ वेरी वेरी गुड प्लेयर। सो इट्स अ गुड बैटल, आइकन वर्सेस आइकन। अगली गेंद थोड़ी सी शॉर्ट रखी थी, बट पेस और तेज रफ्तार की गेंद थी, तो बैट्समैन को खुलने का मौका नहीं मिला उतना। 1 रन स्क्वायर लेग रीजन पर थे योगेश, और बॉल को गेंदबाज की तरफ लौटा दिया। स्ट्राइक पर है पराग। फुल लेंथ, थोड़ी सी फुल लेंथ बॉल, और वहां पर फील्डर तैनात। 1 रन से अधिक नहीं मिलेगा। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 10 रन पर पहुंच चुका है। 1 बाउंड्री के सहारे से स्कोरबोर्ड आता हुआ 10 रन। नहीं तो इस ओवर में हर एक बॉल पे सिंगल्स ही आए हैं, वैसे तो काफी अच्छी बॉलिंग प्रदीप शर्मा के पास से। एक लेफ्ट आर्म पेसर होना टीम में बहुत जरूरी है, और ये एक एडवांटेज देता है टीम्स को बॉलिंग पर। And that's the competitive advantage that you get when you have a left-arm pacer. We have so many left-arm pacers in the Indian cricket team. Zahir Khan, Irfan Pathan, and you name a lot, name a few of them. निश्चितच सर, एवढे मोठे मोठे क्रिकेटर आपण पाहतोय, त्यांच्याकडून सुद्धा क्रिकेट खेळण्याची आपल्याला इच्छाशक्ती निर्माण होते आहे, आणि त्यांच्याच इच्छाशक्तीमुळे सर्वच तयार झालेले आहेत। म्हणजे मला चांगलं आठवते, आपण सर्व समवयस्कच असू कदाचित, तर सचिन तेंडुलकर नावाचं एक वादळ खरं तर आपल्या आयुष्यात आलेलं होतं। We all grew up in that phase of Sachin Tendulkar's career. We all grew up in that. Meanwhile, Amol Magdum, तेज रफ्तार के गेंदबाजी, यहां पर थोड़ी सी गुड लेंथ पर किया है, और एक मौका हाथ से छूटता हुआ। अच्छा ग्राउंड कवर किया था योगेश सांगले जी ने। क्या सोडला म्हणून 50 रुपये साले बहुत मारेगा तेरे को मैं पकड़ के। तेरे टाइम में मैं कितना अच्छा बात किया था, हाइलाइट्स देखना घर पे आके। और वहां पर एक कैच छूटता हुआ। कैचेस विन मैचेस। मेरे को मजा भी आ रहा था तेरा टाइम। कैचेस विन मैचेस एंड 1 चांस गोज begging early on in the chase. And this time पटकी हुई गेंद यहां पर उठा के खेल दिया है। 6 रन, सीमा रेखा पार, अभिषेक के बल्ले से निकलता हुआ 6 रन। के लिए मिड ऑन रीजन के ऊपर से। निश्चित सर, हा चेंडू मारण्यासाठी टायमिंग प्रचंड पाहिजे, आणि त्या टायमिंग साठी गुणवत्ता तितकी पाहिजे। निश्चितच हा कसलेला फलंदाज आहे, काय सुंदर टायमिंग केला। मला वाटतं हा संपूर्ण मॅच मधला हा सर्वात देखणा फटका असेल, सौंदर्य दर्शवणारा या क्रिकेटचा फटका असेल। एकदम सुंदर शॉट मारा था। और एक पटकी हुई गेंद, तेज रफ्तार की गेंद वहां पर। ह्यूज अपील बाय द बॉलर, स्टिफल्ड अपील, द अंपायर इज नॉट इंटरेस्टेड, टर्न्स इट डाउन, नॉट आउट इज द डिसीजन। फॉर अ मोमेंट एवरीवन वेर बिलीविंग दैट इट्स अ जेन्युइन एज, बट नो, अंपायर हैज अ मोर क्लियर विजन। निश्चित सर, आपले राकेश सर असतील, रवी सर असतील, असे
एक अत्यंत गुणी असे अंपायर्स आहेत, अनुभवी अंपायर्स आहेत, मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हरेज केलेल्या आहेत. और बहुत ही अच्छी बॉल यहां पर, थोड़ी सी शॉर्ट रखे थे बट गेंद पर उतनी उछाल नहीं मिली जितना बैट्समैन एक्सपेक्ट कर रहे थे और 1 रन मिलेगा. एक लेग बाइस के तौर पर 1 रन मिलेगा. काफी अच्छी बॉलिंग करते हैं अमोल मखदूम. वेरिएशंस के लिए जाने जाते हैं. स्लोअर वन, डिसीविंग लाइन, पेस, यॉर्कर, आप बोल सकते हैं वो गेंद आपको पेश करेंगे. जेन्युइन पेस बॉलर. दरम्यानच्या काळात रेड्डी सर व्यासपीठावरतून जाताना आपण पाहतोय. और बहुत ही अच्छा फील्डिंग वहां पर योगेश सांगले द्वारा. यहां पर एक और अपील की गई है और देखना होगा अंपायर का क्या निर्णय है, बट दिखने में तो लगता है बैट्समैन अंदर आ चुके हैं. So very good sportsmanship by Amol, saying that it's a not out. Meanwhile, that was a very good stop done by Yogesh Sangle. very good fielding by Yogesh. निश्चितच सर, हा क्रिकेट आहे ना आपल्याला खेळाडू वृत्ती शिकवतोय. इथे पहा, आपण पाठीमागे बघितलं होतं, एका फलंदाजाने त्या ठिकाणी बॉल पकडत असताना चौकार गेला होता आणि परंतु त्यांनी बॉल पकडला होता. आपल्याला कोणाला दिसायला मार्ग नाही, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने तिथून सांगितलं की हा चौकार गेलेला आहे. आणि तसंच आता प्रत्यय सुद्धा आला की माझ्या हातातून बॉल सटकलेला आहे आणि म्हणून हा नॉट आउट असेल. ही खेळाडू वृत्ती आहे. आपल्या चुका ह्या आपण सिद्ध करायच्या, ही एक खेळाडू वृत्ती आहे आणि ही आपल्याला या क्रिकेटमधून पाहायला मिळते. मानवी भावभावनांचं उठाकर खेल दिया है. मिड ऑन और लॉन्ग ऑन के बीच में से 4 रन के लिए 4 रन. 4 रन येतात. दरम्यानच्या काळात काय सुंदर फटका होता तिथे, खेचला डायरेक्टच. जेव्हा काही फटके सर बॅटला आवाज येतो, इथे जेव्हा आपल्यापर्यंत आवाज पोहोचतो तेव्हा लगेच कळतं की हा चौकाराचा षटकार असेल, कारण त्याचा तो वेग असतो आणि त्या वेगाला मॅच करणं क्षेत्ररक्षकांना तितकं अवघड होऊन जातं. कारण असे जे चेंडू असतात ते काही पावलं टाकायच्या सीमारेषेच्या बाहेर जातात सर. तुम्हाला तिथे चित्त्याच्या चपळाने धावावं लागतं, परंतु जर गॅप असेल तर काही त्याला उत्तर नाही, त्याला तोड नाही, काही त्याला औषध नाही. फिर वहां पर फील्डर अगर दर्शित जैसे रहेंगे तो फिर वो पकड़ लेंगे. बिल्कुल. 1-2 बार तो मुझे लगा दर्शित सर गुप्त हो गया और वहां पर प्रकट हो गया, ऐसा भी लगा कभी कभी. So the scoreboard reads 23 runs at the end of 2 overs. So there have been some acceleration that we are able to see in this over. So the current run rate needed is, required run rate is 15 per over. 60 runs needed in 24 balls. So we have a game in hand. Till the time Abhishek is there in the middle, I think Indians have a good chance. जहां डाल डाल पर सोने की, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. उद्याचा प्रजासत्ताक दिन आपण सर्वांना आजच शुभेच्छा. मात्र उद्या याच मैदानात आपण मोठ्या भव्यदिव्य स्वरूपात हा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करणार आहोत. सर्व मित्रमंडळींनी सकाळी लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहायचंय. अगली ओवर का दारोमदारी संभालेंगे हार्दिक, जो और एक अच्छे नोन प्लेयर है पलावा सर्किट में. फेसिंग हार्दिक विल बी पराग. The good news for Indians is that they haven't lost any wicket, which will be helpful for them as the innings progresses. निश्चितच सर, मी आत्ताच नाव घेतलं इंडियाचं आणि त्यांच्या जो संघ आहे त्याचं नाव सुद्धा इंडियन ठेवलेलं आहे. खरोखर अभिमानास्पद असं आहे. आपणच आपल्या देशाप्रती एक अभिमान बाळगणं आणि तेच नाव आपण परिधान करणं, हे सुद्धा एका कर्णधाराचं महत्वपूर्ण आहे. कौशल्यच म्हणावं लागेल निश्चितच. और ये तेज रफ्तार की गेंद हार्दिक के पास से छूटता हुआ डॉट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप इन द चैनल इन द जोन ऑफ अनसर्टेनिटी. गुड बॉल. Parag getting ready to face Hardik, ready for the second ball of the over. पटकी हुई गेंद यहां पर उठाकर खेल दिया था, देखना होगा. और यहां पर एक विकेट का पतन होता हुआ, एंड द फील्डर इज नन अदर देन अमोल.
अमोल मखदूम. निश्चितच सर, मराठीत असं म्हटलं जातं की पाण्यातला मासा झोपतो या कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. अमोल सर खरं तर इथे व्यासपीठावरती बसले होते, आम्ही कॉमेंट्री करत होते, प्रत्येक फलंदाज बघून असं त्यांचं जे निरीक्षण ते सांगत होते. परंतु खरोखरच हा जो क्षेत्ररक्षक आहे हा मैदानात सुद्धा तीच कामगिरी करताना पाहतोय आणि खरोखरच याने सुद्धा ते पाहिलेलं आहे की पाण्यात जाऊन मासा कसा झोपतोय, ते पाण्यातला मासा झोपतो या कैसा. बहुत बहुत ही अच्छा फील्डिंग अमोल मखदूम के पास, और वो अपने पास कोई गेंद आए तो छोड़ेंगे नहीं. बहुत ही अच्छी क्षेत्र रक्षण. कितना हो गया स्कोर? न्यू बैट्समैन नेम प्लीज. बैट्समैन नाम क्या? बैट्समैन नेम. सॉरी प्रवीण घोरपड़े. बैट्समैन प्रवीण घोरपड़े. प्रदीप. नवीन बॅट्समन या ठिकाणी तो प्रदीप घोरपडे. Pradeep Ghorpade, the new batsman, and Hardik gets a wicket. This time, slightly fuller length and only a single. So far, tidiest over that we have been able to see. निश्चित सर, फुलर लेन चेंडू आणि थोडासा ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू जात होता, त्याला हलकासा तटवलाय समोरच. काही फलंदाज हे असे असतात की कधी कधी खूप सुरक्षित खेळतात, कारण त्यांना माहिती आहे मला कोणत्या वेळेस मोठे फटके खेळायचे. और हार्दिक जाने जाते हैं, ही इज एन डार्क हॉर्स, किफायती गेंदबाजी करते हैं. Outside the off stump and umpire calls it as a white ball. Way outside the off stump this time by Hardik. White ball. Extras पे बढ़ोतरी होती हुई. अगली गेंद और एक आउटसाइड द ऑफ स्टंप एंड अनदर वाइड बॉल. So two back-to-back extras, and suddenly संकल्प side. And this time, yet again outside the off stump, yet again it's a white ball. 3 extras on a row. So it's all about the temperament that comes in now. Hardik versus Abhishek. A form batter on strike. Hardik just few deliveries before had got a wicket. Got a crucial breakthrough. Now comes on for the next ball. उठाकर खेल दिया है, शॉट लॉन्ग ऑन दिशा पर. प्रदीप शर्मा तैनात वहां पर, 1 रन से ज्यादा नहीं मिलेगा. निश्चित सर, धोनीचं हेलिकॉप्टर शॉटची आठवण आली खरं तर इथे. काय फटका घेतला होता सुंदर. आणि प्रशांत सर आणि तुमची जी चर्चा चालू होती की आपले जे सर्व प्लेयर्स आहेत, एक कसलेले प्लेयर्स आहेत, अनुभवी प्लेयर्स आहेत. कंटिन्यू टू बॉल. फुल डाल दिया वहां पर. बैट्समैन ने मिस कर दिया, विकेट कीपर ने मिस किया. भाग्यशाली रहे वहां पर. फाइन लेग के फील्डर ने पकड़ लिया बॉल को. अतिरिक्त रन प्लस 1 रन, वाइड प्लस 1 घोषित कर दिया गया वहां पर. निश्चित सर, जे तुम्ही चर्चा करत होतात की अनुभवी सर्व खेळाडू आहेत, खरोखरच अत्यंत प्रॅक्टिस करतायत आणि उच्च दर्जाचं क्रिकेट हे खेळलं जातं. खरं तर हे सर्व आपण सर्व म्हणजे काम धंदा बघून आपण खेळतो आहोत. आपलं वैयक्तिक कामं आहेत, प्रत्येक जण कामात आहे. अगली गेंद outside the off stump. This time it's a legitimate dot delivery. Very well balled by Hardik. Good comeback. After a series of extras, he's come back really strong. And bowling a dot ball to a batsman of the stature of Abhishek is really brilliant and mind-blowing. Comes in outside the off stump. This time helicopter shot on the mid-on region. Fielders converge in between and 2 runs taken in by the batsman. Very good running between the wickets. That's what they have to do. Keep accelerating and moving the scoreboard and hit in period 4s or 6. 32 runs, end of 3 overs, 1 wicket down. Pradeep and Abhishek, 2 batters in the middle, chasing a score of
83 is a target. 51 runs in 18 balls. Definitely doable. They need a couple of big hits from the blade of either of these two batsmen, and you never know. The game can get closer. निश्चित सर आता संध्याकाळीचा हा पर्व आहे आणि आता हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या सर्वांना दिसतोय. वातावरण एकदम आल्हाददायक आहे आणि सर्वात आनंदाच्या वातावरणामध्ये सामना सुद्धा रोमहर्षक पद्धतीकडे चाललेला आहे. चेंडू राहिलेले आहेत शिल्लक आता ते 18 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 51 धावा बनवायच्या आहेत. रंगत सर खरोखरच सामना कुठे होता आणि कुठे येऊन ठेपलाय पहा. रंगतदार मोसमवरती आलाय. आता जर या षटकामध्ये काही 2-3 मोठे फटके जर आपल्याला पाहायला मिळाले तर निश्चित सामन्याचा आणखीन रोमांचकता वाटेल. पण जर 2-3 बॉल डॉट आले तर मात्र मजा निघून जाईल. वन साइड व्हायला काही वेळ लागायचा नाही. एब्सोल्युटली. और सूर्योदय भी समीप है. हवा चलता हुआ. चला अंपायर प्लीज फास्ट खेळवा, पटापट खेळवा. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची. स्पीडअप करा सर्वांनी. एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. And this time, oh, that was a good bounce ball. Saurabh is the bowler, and the first run is being taken as a bye. निश्चित सर असे जर डॉट बॉल येत राहिले तर मॅच मधली मजा निश्चित निघून जाईल. जर यांना खेळणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जर का मॅच मध्ये राहायचं असेल तर निश्चितच काहीतरी करावं लागेल कामगिरी इथे. Meanwhile, Saurabh to Abhishek. Make or break over for Indians. This time on the full. This time driven well. And the fielder can't stop there. Who is stationed at the deep square leg. 4 runs. Timely boundary for Indians. निश्चित It was needed. निश्चित सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रात जे पण फलंदाज फटके घेत आहेत तिथे फिल्डिंग करणं अवघड आहे. आय थिंक सो तिकडे आउटफील्ड जी खूप फास्ट आहे वाटतं. कारण टप्पा पडल्यानंतर त्याला एक वेग निर्माण होतो. कदाचित खाली टणक असेल आणि म्हणून कदाचित टप्पा पडल्यानंतर सुद्धा एक वेग निर्माण होत असेल बहुतेक. कारण त्या क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा चेंडू जातात निश्चित चौकारच जात आहेत. जैसे आपने सही बोला, रफ्तार गेंद की रफ्तार और बढ़ जाती है जब गेंद टप्पा हो जाता है. जब बैट्समैन अच्छा शॉट खेलते हैं और वो टप्पा होने के बाद और धीमी गति से निकल जाती है गेंद. सो फील्डर को थोड़ा सा मुश्किल हो जाती है गेंद रोकने में. Meanwhile, here Abhishek calling for a change of bat. Maybe that will turn the fortune for Indians. And before this, we just saw a timely boundary came from the blade of Abhishek. Very much needed to change the momentum and the gear for Indians. निश्चित सर जेव्हा आपण टप्प्याचा विचार करतो, जेव्हा मी आता म्हणलं चेंडू जर समजा गादीवरती पडला, गादी जी असते आपली कापसाची गादी, त्या गादीवरती जर चेंडू पडला तिचा वेग 0 होऊन जातो. परंतु तोच जर चेंडू दगडावरती जर पडला तर त्याचा वेग प्रचंड वाढतो. बघा जो वेग आहे त्याच्या वेगापेक्षा खूप वाढतोय. आणि असंच आपण आउटफील्ड आपण या ठिकाणी पाहू शकता. काही ठिकाणी मातीमय असेल तर काही ठिकाणी दगडमय असू शकते. आणि म्हणून स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रात निश्चित चेंडू फास्ट पळतो हे निरीक्षण आहे आतापर्यंतचं सर. Absolutely right. This time on the outside, the off stump, and this time a huge appeal for a caught man, and he's given him out, and that's a big bloody blow for Indians as Abhishek nicks one to the keeper. Ripper of a delivery, short pitch bouncer or outside the off stump. ये channel of length थे. Abhishek on the mid-on area wanted to heave that, but unfortunately top edge लगते हुए keeper के पास, और इसी के साथ बहुत ही बड़ा झटका आता हुआ इंडियंस के टीम को. Just when we were looking at an acceleration, a potential acceleration by Abhishek, a final hurdle to take his team to glory, but then came the big unexpected move from Saurabh. Delivers one bouncer and gets rid of the key danger man, Abhishek. And that's a big wicket. Now the next batsman in. बैट्समैन का नाम क्या है? बैट्समैन नेम क्या नाम है? निलेश गायकर. ही इज अ न्यू बैट्समैन. जेपी भाई क्या हो गया? क्या हुआ?
जल्दी खेलिए और एक मैच खेलना है और एक शॉर्ट पिच डिलीवरी वाइड बॉल करार दिया एंड अ बाउंस 1 बाउंस एंड वाइड बॉल विनंती असेल कृपया फास्ट खेळा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती पटापट खेळा आपल्याला एक मॅच अजून खेळवायची आहे And coming back to that wicket of Abhishek, if Abhishek had not attempted that ball, would that have been called as a 1 bounce or a wide? That's another story to say. But meanwhile here, the batsman crossed for 2 runs. So far, very good over by Saurabh. The scoreboard tickles along for 40 for 2, 3.4 overs, 2 balls to go. 14 गेंदे पर 43 रन की आवश्यकता थोड़ी सी फुल रख दिया और यहां पर क्लीन बोल्ड बेल्स उड़ता हुआ एंड 1 more wicket goes back to the pavilion. Another big strike by Saurabh. A tremendous comeback by this guy. जिथे संघाला चौकारांची षटकारांची अपेक्षा आहे तिथे मात्र इथे सर विकेट पडताना दिसत आहेत एंड ये वही गेंदबाज है जिन्हें एक मैच पहले कुछ मैचेस पहले यहां हमारे कमेंटेटर बॉक्स में बैठे हैं आफ्ताब जिन्होंने 5-6 मारे थे सॉरी करेक्शन लेट द मोमेंटम गो रंगण सर तुमचे मित्रच आहेत आणि मित्रांकडून चुका होत राहत आहेत सॉरी निश्चितच हास्य विनोद हा झालाच पाहिजे क्या बोलते रंगण सर सस्पेंस गॉन रॉन्ग जो भी सौरभ जहां पर भी है मारिए मत मेरे को दैट वाज अ लाइट मूवमेंट मीनवाइल here we go for the next delivery back to back wickets and that is breaking the back of Indians in this big chase. I think Abhishek's wicket was the turning point. This time outside the off stump, slightly full, tried to hit on the leg but just single, couldn't time it well. निश्चित सर लास्टचे खूप जास्त चेंडू आपण पहा धावा मिळालेला नाहीत त्यांना आणि धावाचा खूप डोंगर पार करायचा खरं तर आणि जर समजा तुम्हाला विजयी व्हायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील चांगल्या बॉलला सुद्धा तुम्हाला तडाखा मारावा लागेल आणि चेंडू सीमारेषा पार घालवावा लागेल तरच तुम्ही या मॅच मध्ये ऑन राहू शकता अन्यथा एकतर्फी मॅच व्हायला काही वेळ लागायचा नाही इथे परंतु आहेत चांगले बॅटर पण या संघाकडे आहेत मोठमोठे फटके खेचणारे सुद्धा बॅटर्स आहेत आणि क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला आहे कधी कोणाचा क्षण येईल सांगता येत नाही सर आपण पाहू शकाल अनेक वेळा आपण मॅच संपली म्हणून सोडून दिलेली बघण्याची पण तिथपासून चमत्कार झाला आणि बऱ्याच वेळा मॅच जिंकलेलं सुद्धा आहेत So 42 runs to win off 12 balls. More and more action. Pradeep Sharma, the new bowler, left arm pace bowler. Ready for the run up. So it's been a good comeback by Sankalp, by LSG Prava. This time goes for the second run. The call is for the second run and oh, so Pradeep Sharma doesn't throws it onto the keeper's end. Lets it go. This is only a single. इथे निश्चित पाहायला गेलं तर असं समजेल की दोन्ही घरचा पाहुणा उपाशी दोन जण क्षेत्ररक्षक धावत आहेत मात्र चेंडू एकाने पकडलेला नाहीये चांगला सामना रंगतो इथे खरं तर इथे मोठे फटके आले तर आणखी रंगत वाढेल इथे रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन होईल इथे ओ पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न पण सबसेल फेल झालेला आहे बहुत ही अच्छी गेंद गुडलैंड स्पॉट पर थोड़ी सी उछाल करती हुई बैट्समैन ज्यादा कुछ नहीं कर पाए ड्राइव करना चाहते थे लेग साइड पर डॉट बॉल अगली गेंद स्लो ओवर 1 बहुत ही अच्छा मिक्स किया है वेरिएशन इस गेंद पर बॉलर ने और 2 रन मिलता हुआ Meanwhile, that's a very good throw by Amol Makdum. And we are up for the next delivery. Nikhil Meshram on strike. Another slightly slower one. Deviations are very much important. The slight misfield at the fine leg fielder. Ball crosses the boundary ropes for 4 runs.
quiet moments in the game. निश्चित आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये कुत्रा या ठिकाणी धावतोय, आनंद घेताना धावतोय. खरं तर तोही विचार करत असेल इथे ह्या मैदानामध्ये कोण खेळायला आलेला आहे आणि खेळतायत काय, त्याच्या मनात अनेक प्रश्न असतील खरं तर. पण त्याची जी चाल आहे ते त्यापासून निघाल्यापासून ह्या चालीपर्यंत एक रिदम आहे. आणि मॅचेस मध्ये असे काही क्षण असतात जे हळवे असतात. अनेक मॅचेस मध्ये आपण पाहिलेले कबूतर मॅचेस मध्ये येतात, इंटरनॅशनल मॅच असल्या ती थांबवतात. इथे आपलं काय गावठी असल्यामुळे एवढं काही थांबवण्याची आवश्यकता नाही. आणि कॅमेरामन सुद्धा त्या कबूतराला असं दाखवतात की जणू काय सचिन तेंडुलकरच आहे. Meanwhile, this time a slightly good pace ball, and that's played on the leg side. Slightly shy at the non-striker's end, but that really doesn't matter as the run rate, required run rate, is scorching really high for the batting side. 7 balls, 33 to win. The next ball by Pradeep Sharma, this time on the leg side for a white ball. White ball called by the umpire. 7 balls, 32 to win. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं. कंधों पर जब भी आप जवाबदारी लेते हैं तो वो कंधे भी सशक्त हो जाते हैं आपके. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं. बिरयानी के साथ अवश्य खाओ दही. 4 रन यहाँ पर. एक फटका चांगला आलाय, चौकार आलाय. या चौकाराची खूपच मदत खरं तर संघाला होईल. या चौकारच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे. आमचे स्कोरर सांगतील 55 फॉर द लॉस ऑफ. आणि आता या ठिकाणी हे शेवटची ओव्हर 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी पाहिजेत त्या 29 धावा. अवघड नाहीये. 29 धावा या ठिकाणी आपण बनलेलं पाहिलेलं सुद्धा आहेत. एक रोमहर्षक सामना आहे सर. सामना अत्यंत एकदम देखणा होत चाललेला आहे. खरं तर एकदम नेत्रदीपक होत चाललेला आहे. रंगन सर, निश्चितच ही ओव्हर कोणाला द्यायची चर्चा तर होणारच, क्योंकि बहुत इंपॉर्टेंट मैच है, दोनों भी जानते हैं. कितना चाहिए अभी? चला, विनंती असेल लवकर लवकर खेळा प्लीज. विनंती आहे, कारण काय आहे की आपल्याला अजून एक सामना खेळवायचा. पटापट खेळा प्लीज, विनंती आहे. अंपायर्स काय झाले त्या ठिकाणी? पुराना बॉल किधर है? एक बॉल आपण द्यायचा, जुना बॉल थैलीमध्ये सर. रंगन सर, हो थैलीमध्ये रहेगा लगता है. हा, तिथून एक बॉल काढून द्या त्यांना. सामने आपण आज दिवसभर अत्यंत चांगले आणि सुंदर रीतीने खेळवलेले आहेत. आमचे अंपायर्स अत्यंत गुणी असे अंपायर्स राकेश सर आणि रवी सर यांच्या माध्यमातून आपण खेळवत आहोत. उद्या त्यांचं बहुमूल्य योगदान आपल्याला खरं तर या ठिकाणी लाभणार आहे. 6 बॉल 28 रनों की आवश्यकता. क्या 6 बॉल पे 5-6 जड़ सकते हैं बैट्समैन, या बॉलर निकालेंगे 6 बॉल पर मोर देन 2 विकेट्स और 3 विकेट्स? Interesting battle. The game is not over yet. 6 balls to go. So Manas is a new bowler, ready for the first ball of the last over, defending 28 runs. और उठाकर खेल दिया है वहां पर ऑफ साइड की दिशा पर 4 रन के लिए. बहुत ही उम्दा प्रहार. रनों की संख्या पे बढ़ोतरी होती हुई 24 रन की दरकार. आता पाहिजेत 5 चेंडू आणि 24 धावा. 24 धावा, 5 चेंडू. काय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी चाललाय सर. नाट्यमय घडामोडी घडतायत. कधी सामना या संघाच्या बाजूने होतोय तर कधी सामना त्या संघाच्या बाजूने. काही केले आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. एखादा नामवंत ज्योतिषी सुद्धा सांगू शकत नाही नक्की कोणता संघ जिंकेल. मात्र सांगू शकताय कोण? काळ. आणि म्हणूनच कालाय तस्मै नमा. जो ज्याचा काळ असेल त्याला आपण निश्चितपणे नमन केलं पाहिजे सर. एकदम एकदम सही बात बोला आपने. समय समय की बात है.
अगली गेंद मानस टू जितेंद्र, रेडी फॉर द नेक्स्ट बॉल। पटकी हुई गेंद वहां पर ऑफसाइड, बस फिर वही प्रहार और वहां पर यह बार क्षेत्र रक्षण है तैनात। 2 रन निकालता हुआ। निश्चित सर पॉइंटला एक चांगलं 2 वेळा फटके त्यांनी खेचले तिथे आणि पहिल्या याच्यावरती तर चौकार आले आणि आता मात्र 2 धावा सुद्धा मिळालेल्या आहेत। चांगला स्ट्रॉंग पॉइंट आहे त्यांचा, मानलं पाहिजे खरं तर। समीकरण आता जवळ येत चाललेले, मजा येत चाललेली आहे मित्रांनो। सामना डोळ्यांनी पाहताय ना, तर इथं टाळ्या वाजवा आवडला असेल सामना तर। बहुत ही उम्दा सामना होता हुआ। 4 बॉल पर 22 रनों की आवश्यकता। अगेन पटकी हुई गेंद यहां पर टॉप एज कर दिया है, मौका है फील्डर को बट फॉल्स इन द नो मैंस लैंड। नाही, अशा छोट्या फटक्याने नाही होणार सर। बॅच जर जिंकायची असेल तर मोठे फटके गेले पाहिजे, चौकार षटकार गेले पाहिजेत। आता विजयासाठी पाहिजेत ते आमचे स्कोरर या ठिकाणी सांगतायत ते 3 बॉल 20। आता अवघड झाले सर निश्चितच। और एक गुड बॉल वहां पर आउटसाइड द ऑफ स्टंप ऑन द गुड लेंथ। थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, फिर एक बार 2 रन निकालते हुए 18 रन की आवश्यकता। 2 गेंद शेष, लगभग मैच समाप्त की ओर बढ़ता हुआ और एलएसजी प्रवाह को एक बहुत ही बढ़िया विजय की तरफ खींचता हुआ। चला पुढील मॅचचं क्षेत्ररक्षण ज्यांचं आहे त्यांनी कृपया तयारीत राहायचंय। Once again, outside the off stump, Manas is keeping it really tight in this death over. Brilliant bowling display by Manas. विनंती असेल पुढील मॅच साठी ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी कृपया तैनात राहायचंय। आपल्याला एक मॅच अजून खेळवायची या ठिकाणी आणि सूर्यप्रकाशात खेळवायची आणि म्हणून लवकरात लवकर तयारीत राहा। शेवटचा चेंडू या ठिकाणी मैदानात पडतोय, केवळ औपचारिकता राहील या ठिकाणी। And यहां पर एक विकेट गिरता हुआ, unfortunate circumstance for the batsman. The shot hits on the bowler's hands and goes to the wicket keeper's end and to the non-striker's end, and the non-striker is out of his crease and that's a run out. So in this way, okay, the match is over. "66 runs is what LSG Indian scored, and Prava wins this game by 16 runs. Player of the match is Subhash Mathe, who scored 30 runs off 11 balls, 3 fours and 2 sixes. Subhash Mathe is the man of the match.